घटक 4 अर्थव्यवहार नियंत्रण 4.2 उद्दिष्टे या घटकाचं अध्ययन केल्यानंतर आपल्या हे लक्षात येणार आहे अर्थव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मासिक व तिमाही तेरीज पत्रके करावयाची आवश्यकता समजेल. अंदाजपत्रकाचा उपयोग आर्थिक व्यवहाराच्या नियंत्रणासाठी कसा करावा हे सांगता येईल. खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे महत्त्व स्पष्ट होईल. ग्रँट इन एडच्या नियमावलीच्या अभ्यासाची आवश्यकता समजेल. आर्थिक व्यवहाराच्या अंतर्गत परीक्षणाची व्यवस्था करता येईल. शाळा समितीपुढे जमा खर्च मंजुरीसाठी ठेवण्याची व्यवस्था करता येईल. शिक्षण खात्याकडून होणाऱ्या हिशेब तपासणीची पूर्वतयारी करता येईल. शिक्षण खात्याकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम कशी ठरविली जाते ते समजेल. वरिष्ठ लेखापरीक्षकांकडून जमा खर्चाची तपासणी का केली जाते हे समजेल आणि आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार ठेवता येतील. 4.3 प्रास्ताविक. शाळेचे मुख्याध्यापक दरवर्षी सामान्यतः फेब्रुवारी महिन्यात आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करतात. हे अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांचा जमा खर्च विचारात घ्यावा लागतो. कोणकोणत्या बाबींपासून शाळेला किती प्रमाणात खर्च करावयाचे याचा तपशील अंदाजपत्रकात द्यावा लागतो. अंदाजपत्रकातील तरतुदींप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. त्याचप्रमाणे अपेक्षित उत्पन्न प्राप्त झाले की नाही, त्यात काही अडचणी आहेत का याचाही वेळोवेळी आढावा घेतला की मुख्याध्यापकांना आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण करता येईल. आणि हे नियंत्रण कसे ठेवायचे ते आता या प्रकरणामध्ये लक्षात येईल. 4.4 विषय विवेचन. चौथ्या घटकातील 4.1 वर्षभराच्या आर्थिक स्थितीचा मार्च महिन्यात घ्यावयाचा आढावा. आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते. त्याच्या पूर्वी साधारणपणे फेब्रुवारी महिना संपला म्हणजे लागलीच तेरीज पत्रक तयार करावे. त्यावरून मागील सालच्या अनुज्ञेय वेतनाच्या शाळेच्या विकसनशीलतेच्या निर्देशांकानुसार मान्य असलेल्या टक्केवारी इतका खर्च अनुदानमान्य बाबींवर पूर्ण झालेला आहे किंवा नाही हे समजते. जर तो खर्च टक्केवारीपेक्षा कमी झाला असेल तर आणखी किती खर्च करता येणे शक्य आहे याची कल्पना येते व शाळेची खर्च करण्याची क्षमता असेल तर आवश्यक बाबींवर 31 मार्चच्या आत खर्च करणे शक्य होते. शाळांचे दरमहा किंवा दर तिमाही तेरीज पत्रक तयार केले तर त्यामुळे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सुलभ होते. तेरीज पत्रकामुळे प्रत्येक बाबीवरील स्वतंत्र खर्च समजतो. जमा खर्चातील फरक समजून येतो व त्यात आवश्यक व योग्य त्या सुधारणा करता येतात. चालू वर्षाचे जे अंदाजपत्रक तयार केलेले असेल त्याच्या संदर्भाचा व तुलनेचा मागोवा घेऊन खर्च करावयाच्या बाबी 31 मार्च पूर्वी पूर्ण कराव्यात. आर्थिक नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत अंदाजपत्रकाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. 31 मार्च पूर्वी खात्याकडील सर्व बिले, EBC, प्रवेश फी, सत्र फी इत्यादी, प्राथमिक शिक्षकांचे पाल्य, माध्यमिक शिक्षकांचे पाल्य, BC विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्या शिष्यवृत्ती, फी बिलाचे ड्राफ्ट्स मिळवावेत. चालू वर्षाचा वेतन अनुदानाचा शेवटचा हप्ता, विकास निधी अनुदान हप्ता आलेला नसल्यास खात्याकडे चौकशी करून तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. इमारत मालकास इमारत भाडे देऊन रीतसर पावती मिळवावी. सर्व संबंधित व्यक्ती व संस्था यांच्याबरोबर केलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करावेत. सेवकास जर उसनवार रक्कम दिली असेल तर ती रक्कम वसूल करून घेण्यात यावी. सर्व राहिलेली बिले व देणी पूर्ण करावीत. ज्यांना रकमा अदा केल्या असतील त्यांच्याकडून रीतसर पावत्या, बिले, इनव्हॉइस वगैरे मिळवून कागदपत्रांची जुळणी करावी. घटक 4 मधील 4.2 अर्थविषयक परिपत्रकांची फाईल. शाळेला वेळोवेळी अनुदान संबंधित परिपत्रके शिक्षण खाते पाठवित असते.
अशा अर्थविषयक परिपत्रकांची एक स्वतंत्र फाईल करावी. ही फाईल खर्च करण्याच्या पद्धतीसाठी व अनुदानमान्य बाबी ठरविण्यासाठी मार्गदर्शक ठरते. मुख्याध्यापकालाच अर्थव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही फाईल सहाय्यभूत होते. या फाईलमध्ये पुढील परिपत्रके असावीत. 1. खात्याकडून वेळोवेळी आलेली अनुदान विषयक परिपत्रके. 2. वेतन श्रेणी, महागाई भत्ता, आकारणी विषयक परिपत्रके. 3. शैक्षणिक अर्हता समकक्षतेची परिपत्रके. 4. हिशेब तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबद्दलचे परिपत्रक. 5. सिनियर ऑडिटरकडून आलेले आदेश. 6. व्यवसाय कर आकारणी दरपत्रक व त्या खात्याकडील आदेश व परिपत्रके. 7. आयकर आकारणीबद्दलचे दरपत्रक व फॉर्म. 8. शाळा समितीने खर्चास मंजुरी दिल्याबद्दलचे तसेच इतर अर्थविषयक बाबींसंबंधीचे ठराव व पत्रे. 9. चार्टर्ड अकाउंटंट यांनी मागील हिशेब तपासणीच्या वेळेस दिलेले शेरे. आणि 10. खात्याच्या हिशेब तपासणी अधिकाऱ्यांनी मागील हिशेब तपासणीच्या वेळेस अनुदानास अपात्र धरलेल्या खर्चाबद्दलचे पत्र. घटक 4 मधील 4.3 खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविणे. वर्षाच्या सुरुवातीस शाळेचे अंदाजपत्रक तयार असते. त्या अंदाजपत्रकानुसार कोणत्या बाबींवर किती खर्च करावयाचा हे साधारणपणे दर्शविलेले असते, परंतु त्यात खर्च करून घ्यावयाची गरजेची बाब प्राधान्यक्रमाने मुख्याध्यापकांनी सारासार विचार करून ठरवणे शाळेच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. 1. कार्यालयीन रजिस्टरे व त्यातील साहित्य वर्षाच्या सुरुवातीस घ्यावे. 2. उधारीने मिळू शकतील तर ग्रंथालयाकरिता पुस्तके जूनमध्येच घ्यावीत. 3. फर्निचर घेताना ऑफिसमधील फर्निचरपेक्षा मुलांच्या डेस्कला प्राधान्य द्यावे. 4. चित्रकला साहित्य जूनमध्ये तर खेळ साहित्य पावसाळा संपता घ्यावे. आणि 5. नेहमी गरज पडणाऱ्या वस्तू प्रथम घ्याव्यात. प्राधान्यक्रमाच्या विचारामुळे शाळेच्या गरजा पूर्ण होऊन सर्वांची सोय होते. घटक 4 मधील 4.4 खरेदी केलेल्या वस्तूंचा महत्तम उपयोग. क. साहित्य खरेदीच्या वेळेस घ्यावयाची काळजी. शाळेकरिता लागणारे साहित्य खरेदी करताना मुख्याध्यापकांनी वस्तूची उपयुक्तता व गुणवत्ता या गोष्टींचा प्रथम विचार करावा. 1. अनेक वर्ष राखून ठेवावयाच्या रजिस्टरांच्या कागदाची प्रती, चांगली लेजर पेपर, चांगली छपाई तसेच मजबूत बांधणी असावी. 2. वस्तूची गुणवत्ता व तिची किंमत याविषयी अनेक ठिकाणी चौकशी करून मगच खरेदी करावी. 3. कमी गुणवत्ता असलेली वस्तू उधार घेण्यापेक्षा अधिक गुणवत्ता असलेली वस्तू रोखीने घ्यावी. 4. अधिक रकमेचे साहित्य कोटेशन मागवून खरेदी करावे. 5. लौकिकाकरिता जास्त रकमेच्या परंतु एखादेच वेळेस उपयोगी पडणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचे टाळावे. 6. विषयासाठी लागणारे साहित्य विषय शिक्षकांच्या सल्ल्याने घ्यावे. आणि 7. विक्रेत्याच्या आग्रहाला व खुशामतीला बळी पडू नये. ख. मुद्दा. स्टेशनरीचा आवश्यक तितकाच वापर. कार्यालयाच्या वापराकरिता स्टेशनरीचा वापर वर्षभर चालू असतो. त्यासाठी खर्चही बराच होतो, परंतु खर्च सार्थकी लागेल हे पाहणे मुख्याध्यापकांचे काम आहे. कागद, पेन्सिली, शाई यांचा वापर होताना नासधूस होणार नाही हे पाहावे. कमी अधिक मजकुराच्या पत्रव्यवहारासाठी लहान मोठ्या आकाराची लेटरहेड्स वापरावीत. कार्बन कागदाचा पूर्ण क्षमतेने वापर होईल हे पाहावे. ग. मुद्दा. वस्तूंचा योग्य वापर व देखभाल. पुष्कळ वेळेस मधल्या सुटीत मुले वर्गात पळताना बाकावरून पळतात, बाकाचे नट बोल्ट काढतात, त्यामुळे फर्निचरचे नुकसान होते. परीक्षा अगर समारंभाच्या वेळेस बाक हलवितानाही निष्काळजीपणामुळे मोडतोड होते. नकाशाची पट्टी मोडल्यामुळे पुढे नकाशाही फाटतो व तो निरुपयोगी होतो. अशा वस्तूंची तसेच खेळ साहित्याची दुरुस्ती लागलीच करून घेणे चांगले. वस्तू ठेवण्यासाठी कपाटे, रॅक, पेट्या वगैरे सोयी कराव्यात. वस्तूंच्या देखभालीसाठी लक्ष पुरविणे म्हणजेच वस्तूंचे आयुष्य वाढविणे होय. शालेय मालमत्तेची देखरेख. शाळेतील शिपायांना मालमत्तेचे महत्त्व समजावून सांगून
त्यांच्या सहकार्याने करावी. मुद्दा घ. शैक्षणिक साहित्याचा कार्यक्षमतेने वापर. शाळेतील अध्यापनास उपयुक्त साधने व उपकरणे खरेदी केली जातात. त्या सर्वांचा योग्य वेळी उपयोग केला गेला पाहिजे. कंपास पेटी आहे, परंतु गणित शिक्षक हातानेच फळ्यावर वर्तुळ, त्रिकोण काढतो. पृथ्वीचा गोल व गतीचे मॉडेल आहे, परंतु भूगोल शिक्षक हाताने हवेमध्ये हातांच्या सहाय्याने पृथ्वीचा आकार व गती समजावून सांगतो. हृदयाचे मॉडेल आहे, परंतु शास्त्राचा शिक्षक हाताची मूठ वळवून हृदयाचा आकार दाखवितो. खेळाकरिता डंबेल्स, जोडी, लेझीम, घुंगरू, काठी, चेंडू इत्यादी साहित्य आहे, परंतु मुले क्रीडांगणावर इकडे तिकडे पळून तास घालवतात. अनेक उपयुक्त तक्ते धूळ खात पडलेले आहेत. अशी दृश्ये दिसावयास नकोत. खरेदी केलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वेळा अधिक कार्यक्षमतेने मुलांकरिता उपयोग होईल हे पाहावे. शैक्षणिक साधने अध्ययन प्रक्रियेत जिवंतपणा आणतात, गोडी निर्माण करतात, विद्यार्थ्यांची जिज्ञासा शमवितात व त्यांचा अध्यापनाचा आनंद वाढवित असतात. मुख्याध्यापकांनी दक्ष राहून चौफेर लक्ष दिल्यास हे शक्य होईल. खरेदी केलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोगी पडल्याचे समाधान मिळेल. या कामी शिक्षक बांधवांना वारंवार सूचना देऊन त्यांचे सहकार्य मिळवावे. घटक 4 मधील मुद्दा क्रमांक 4.5 अनुदानास अमान्य अशा बाबींवर खर्च होऊ न देणे. मुख्याध्यापकाने ग्रँट इन एडमधील बी चा अभ्यास करून अनुदानास अमान्य बाबींवर खर्च होणार नाही हे पाहावे. अशी रक्कम अमान्य झाल्यास तेवढेच अनुदान कमी मिळते व शाळेचे नुकसान होते. ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर येते. अनुदानास अमान्य बाबी पुढील प्रमाणे. 1. पगार. यात पुढील बाबी येतात. 1 म्हणजे शिक्षणाचे काम न करता फक्त देखरेख करतात त्यांचा पगार. 2. सरकारमान्य वेतन श्रेणीपेक्षा जास्त दराने काढलेला वाढीव पगार व आयकर. 3. नाममात्र पगार. 4. 77/2 व 77/1 प्रमाणे दिलेली नुकसान भरपाई किंवा 77/1 व 77/4 प्रमाणे नोटीस पे म्हणून दिलेली रक्कम. 2. भाडे, विमा, दुरुस्ती. 1. पूर्ण इमारतीसाठी सरकारी अनुदान मिळाले असेल अशा शाळेच्या इमारतीच्या भाड्याची रक्कम. 2. भाड्याच्या इमारतीवर लावलेला नगर परिषदेचा कर. 3. भाड्याच्या इमारतीसाठी काढलेल्या विम्याची रक्कम. 4. भाड्याने घेतलेल्या इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च. 3. बक्षिसे, मुलांना म्हणून देण्यात येणारी पुस्तके यासाठी जो खर्च झाला असेल तो वगळून इतर खर्च. 4. अल्पोपहार. अल्पोपहार खर्च किंवा क्रीडा स्पर्धांच्या वेळेस देण्यात येणारा अल्पोपहार वगैरेंच्या खर्चाची रक्कम. 5. कायदेविषयक खर्च. कायदेविषयक कार्यवाहीसाठी झालेला खर्च. शिक्षण संचालकांची परवानगी असल्यास तो मान्य असेल. 6. थकबाकी. मागच्या वर्षी ज्या मान्य बाबींवरील होणारा असलेला खर्च त्या वर्षी न होता जर ह्या वर्षी करण्यात आला तर असा खर्च. विभागीय उपसंचालकांनी मान्यता असल्यास हा खर्च मान्य होऊ शकेल. 7. वर्गणी. शाळेतील कर्मचारी किंवा ऑफिस यांच्या सरकारमान्य संघटकांच्या वर्गणीचा खर्च. 8. धार्मिक सूचना. धार्मिक सूचनांबाबत शाळेत झालेला खर्च. 9. कर्ज परतफेड. कर्जाची परतफेड किंवा गंगाजळीत टाकलेली रक्कम. 10. विद्युत खर्च. शाळेकरिता भाड्याने घेतलेल्या इमारतीत विद्युत फिटिंग करण्यासाठी झालेला खर्च. 11. सूचना खर्च आणि भरपाई. नोकरी सोडण्यासंबंधी म्हणून शिक्षकांना नोटीसऐवजी दिलेल्या पगाराचा खर्च. 12. आरोग्यविषयक तपासणी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी झालेला खर्च. 13. क्रीडांगणाचा खर्च. क्रीडांगण विकत घेणे किंवा त्याला कुंपण घालणे किंवा त्यावर इतर बाबींसाठी झालेला खर्च. 14. शिष्यवृत्ती. मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी केलेला खर्च. 15. इमारतीची दुरुस्ती. शाळेच्या इमारतीची विशेष दुरुस्ती किंवा असे नवीन बांधकाम
की त्यासाठी अनुदानाची मागणी करता येईल असा खर्च. 16. सत्र फी खर्च. सत्र फी खात्यातील बाबीवरील खर्च. 17. प्रवास खर्च. एकाच व्यवस्थापनातील एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली झालेला शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रवास खर्च. सदर खर्च संस्थेने करावा अशी अपेक्षा आहे. लेखापरीक्षण ऑडिट. वेगवेगळ्या दस्तऐवजांच्या सहाय्याने वर्षभरात झालेल्या व्यवहारांची नोंद हिशेब पुस्तकात केली जाते. हिशेब पुस्तकावरून तेरीस व तेरीस पत्रकावरून उत्पन्न खर्चाचा तक्ता तसेच ताळेबंद बनविला जातो. तेरीस पत्रक जुळले म्हणजे लिहिलेले हिशेब गणितानुसार बरोबर लिहिले आहे असे समजले जाते. परंतु लिहिलेल्या हिशेबांची सत्यता तपासून पाहणे किंवा केलेल्या सर्व आर्थिक नोंदी योग्य आहेत किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. याकरिता अशा या क्षेत्रातील तज्ज्ञ समजल्या जाणाऱ्या व कायद्याने त्यास मान्यता असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींची, ज्याचा सदर हिशेबाशी अर्थार्थी संबंध नाही, अशा त्रयस्थ व्यक्तीकडून सदर हिशेब पुस्तके तपासून घेण्यात येतात. अशा या व्यक्तीस लेखापरीक्षक म्हणजेच ऑडिटर असे म्हणतात. तसेच लिहिलेले हिशेब बरोबर आहेत किंवा नाही, तसेच लिहिलेल्या हिशेबाची सत्यता पडताळून पाहणे यास लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट असे म्हणतात. लेखापरीक्षण या शब्दांच्या व्याख्या अनेक तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. प्राध्यापक लॉरेन्स डिक्सी यांच्या मतानुसार लेखापरीक्षण म्हणजे अशा पद्धतीने नोंदणी पुस्तकांचे परीक्षण की ज्यामुळे त्या पुस्तकातून योग्य रीतीने, पूर्णत्वाने आणि अचूकतेने प्रतिबिंबित झाले आहेत अथवा नाहीत ते समजते. श्री टेलर आणि पेरी या लेखकांच्या मते संस्थेने हिशेब पत्रकाद्वारे आर्थिक स्थितीचे जे विवरण केलेले असते ते कितपत सत्य आणि वस्तुस्थितीनिष्ठ आहे हे पाहण्याच्या दृष्टीने हातात घेतलेले प्रतिशोधाचे काम म्हणजे लेखापरीक्षण. श्री आर बी बोस यांच्या मते लेखापरीक्षण म्हणजे विविध हिशेब पुस्तकांची अचूकतेच्या दृष्टीतून ज्यांचा हिशेब लेखनाशी संबंध नाही अशा त्रयस्थ आणि स्वतंत्र व्यक्तींनी केलेली दक्षतापूर्वक तपासणी. लेखापरीक्षणाबाबत वरील प्रमाणे अनेकांनी व्याख्या केलेल्या आहेत. वरील व्याख्यांच्या आधारेच लेखापरीक्षणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतात. लेखापरीक्षणाची उद्दिष्टे. 1. हिशेब लेखनात असलेल्या किंवा झालेल्या विविध स्वरूपातील चुका शोधून काढणे, उदाहरणार्थ व्यवहार नोंद चुकून केली गेली असल्यास. 2. नोंदी चुकीच्या तत्वाचे आधारे लिहिले गेले असल्यास त्यांचा शोध घेणे म्हणजेच एरर्स ऑफ ओमिशन, कमिशन इत्यादी. 3. नोंदीमध्ये काही अफरातफर असल्यास त्याचा शोध घेणे, उदाहरणार्थ पैशाचा अपहार. 4. हिशेब लेखनात किंवा संदर्भात उपयुक्त असे मार्गदर्शन करणे. आणि 5. आर्थिक वर्षात किंवा ठराविक कालावधीत लिहिलेले हिशेब व त्यावरून बनविलेले उत्पन्न, खर्च तसेच ताळेबंद याबाबत किंवा त्यातील व्यवहारांची व्यवहार्यता, कायदेशीरपणा याविषयी संबंधितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. लेखापरीक्षणाचे साधारणपणे वरीलप्रमाणे उद्दिष्ट असून या उद्दिष्टांची पूर्तता झाली तरच लेखापरीक्षणाची उपयुक्तता सिद्ध होऊ शकते. लेखापरीक्षणाचे फायदे. 1. चुका व लबाडीचे व्यवहार उघडकीस येतात. 2. हिशेबाची विश्वासार्हता वाढते. 3. हिशेब अद्ययावत ठेवले जातात. 4. वर्ष अखेर आढावा घेता येतो. 5. हिशेबाच्या प्रश्नांवर मतभेद निर्माण होऊ शकतात. हिशेब पुस्तकाचे लेखापरीक्षण झाले असल्यास अशा मतभेदांचे किंवा शंकांचे निरसन करता येऊ शकते. 6. लेखापरीक्षित हिशेब कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात, त्यामुळे विश्वासार्हता वाढते. 7. लेखापरीक्षित हिशेब पत्रकांवरून अनुदान मागणी करणे सुलभ होते. आणि 8.
हिशेब लेखनाविषयी आत्मविश्वास वाढला जातो. लेखापरीक्षणाचे विविध प्रकार. भारतातील लेखापरीक्षण कायद्यानुसार लेखापरीक्षणाचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ कंटिन्युअस, पार्शल, पिरियॉडिकली, कॉस्ट, गव्हर्नमेंट इंटर्नल इत्यादी. शालेय संहितेनुसार लेखापरीक्षणाचे खालील प्रकार आहेत किंवा शालेय संहितेनुसार खालीलप्रमाणे लेखापरीक्षण केले जाते. 1. सनदी लेखापाल, चार्टर्ड अकाउंटंट. 2. माननीय शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत अनुदान निर्धारण. 3. वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणजेच लेखाधिकारी. आणि 4. अकाउंटंट जनरल. पहिले, सनदी लेखापाल यांच्याकडून होणारे लेखापरीक्षण. शालेय संहितेनुसार सर्वच अनुदानित शाळांना सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेकडून अनुदान निर्धारण करताना सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण झालेले नसल्यास अशा शाळांचे अनुदान निर्धारण करताना विचार केला जात नाही. सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण सुलभ होण्याकरिता सनदी लेखापालांना खालीलप्रमाणे रेकॉर्ड उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होते. 1. सर्व विभागाचे रोजकीर्द, खतावणी, वाउचर्स, पावती पुस्तके, पगारपत्रके इत्यादी. 2. बँक पासबुक व भरणा पुस्तके व चेकबुक काउंटर, बँक शिल्लक जुळणी पत्रक, वर्षाचे तेरीज पत्रक आणि 31 मार्चचे बँक स्टेटमेंट्स. 3. फी हप्ता रजिस्टर. 4. डेड स्टॉक रजिस्टर. दुसरं, जिल्हा परिषदेकडून होणारे अनुदान निर्धारण. आर्थिक वर्ष संपल्यानंतर सामान्यतः ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेकडून शाळांचे अनुदान निर्धारण केले जाऊन शाळांना अनुदान मिळते. सदर अनुदान निर्धारण वेळेत सर्व रेकॉर्ड व्यवस्थित सादर केले गेल्यास अनुदान निर्धारण होणे सोयीचे होते. तसेच अनुदान मिळण्यास त्रास होत नाही. त्याकरिता खालीलप्रमाणे रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावे. 1. सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण केले गेलेले ऑडिटेड स्टेटमेंट्स. 2. A to L स्टेटमेंट्स म्हणजेच 31 जुलैपूर्वी जिल्हा परिषदेकडे सादर करणे आवश्यक असते. 3. रोजकीर्द. 4. खतावणी. 5. पगारपत्रके. 6. रोजकीर्द, वाउचर्स व कोटेशन्स. 7. सेवा पुस्तके. 8. डेड स्टॉक रजिस्टर सर्व विभागाचे. 9. ग्रंथालय पुस्तक रजिस्टर. 10. EBC क्वार्टर रिपोर्ट. वरीलप्रमाणे सर्व रेकॉर्ड अद्ययावत परिपूर्ण करून अनुदान निर्धारण वेळेत सादर करावे. तिसरं, वरिष्ठ लेखापरीक्षक यांच्याकडून होणारे लेखापरीक्षण. जिल्हा परिषदेकडून अनुदान निर्धारण झाल्यानंतर वरिष्ठ लेखापरीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षण होत असते. साधारणपणे लेखापरीक्षण होत असताना लेखापरीक्षणाचे वर्ष बरेच मागचे असते. सदर लेखापरीक्षणाच्या वेळेत खालीलप्रमाणे रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावे. 1. सनदी लेखापाल यांच्याकडील ऑडिटेड स्टेटमेंट. 2. A to L स्टेटमेंट. 3. रोजकीर्दी. 4. खतावणी. 5. पगारपत्रके. 6. सेवा पुस्तके. 7. रोजकीर्दनुसार वाउचर्स पावती पुस्तके. 8. जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेले अनुदान कपात स्टेटमेंट. 9. डेड स्टॉक सायन्स व इतर विभागाचे. 10. ग्रंथालय पुस्तक रजिस्टर. 11. फोनकरिता ट्रंक कॉल रजिस्टर. 12. EBC व अन्य फी माफ विद्यार्थ्यांचे क्वार्टरली रिपोर्ट. 12. मागील पगार बिल असल्यास ॲरियर्स पगाराकरता. 1466, 1476, 1196 वेतन निश्चिती तक्ते. 13. अन्य लेखापरीक्षणाच्या दृष्टीने आवश्यक ती कागदपत्रे साहित्य खरेदीच्या
नमुन्याची माहिती परिशिष्ट क्रमांक 11.9 मध्ये देण्यात आलेली आहे. हे आपल्याला पुस्तकामध्ये पाहता येईल. घटक 4 मधील मुद्दा 4.6 अनुदान संहिता अभ्यास. मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये पार पाडावयाच्या अनेक जबाबदाऱ्या, शाळेच्या जमा खर्चाची खात्याकडून होणारी तपासणी व अनुदान आकारणी ही अत्यंत महत्त्वाची कर्तव्ये आहेत. हिशेब लिहिणाऱ्या कारकुनाच्या अज्ञानामुळे किंवा आपले अज्ञान यामुळे शाळेस एखाद्या वेळेस नुकसान सोसावे लागते. हे असे घडू नये म्हणून मुख्याध्यापकांनी अनुदान संहिता, ग्रँटिन कोडमधील प्रकरण 4 नियम क्रमांक 86 ते 106 आणि शेड्यूल ABC यांचा फार काळजीपूर्वक अभ्यास करावयास हवा. याच्याशिवाय मुख्याध्यापकांना शाळेच्या आर्थिक व्यवहारावर परिणामकारकरित्या आपले कर्तव्य ठेवता येणार नाही. प्रकरण 4 मधील मुद्दा 4.7 शाळा समितीकडून जमा खर्चास मंजुरी व अंतर्गत लेखापरीक्षण. मुख्याध्यापक हे शाळा समितीचे सेक्रेटरी असतात. शाळा समितीच्या सभेत आपल्या शाळेच्या जमा खर्चास मंजुरी घेत जावी. शाळा समितीच्या सभेत आर्थिक विषयावरील चर्चेच्या वेळी शासनाचे अनुदान विषयक नियम, मान्य व अमान्य खर्चाच्या बाबी, शासनाकडून अर्थविषयक आलेली परिपत्रके, शाळेची आर्थिक स्थिती यांची स्पष्ट कल्पना, शाळा समितीच्या खरेदी व खर्च रकमेस मंजुरी यांचे ठराव मांडून ते मंजूर करून घ्यावेत. ठराव मंजुरीच्या पत्रांच्या प्रती शाळेच्या अर्थविषयक परिपत्रकांच्या फाईलमध्ये लावून ठेवाव्यात. तसेच समितीच्या सल्ल्याने अंतर्गत लेखापरीक्षण करून घ्यावे. शाळेच्या डेडस्टॉकमध्ये जे साहित्य नोंदलेले आहे त्यापैकी निकामी झालेले साहित्य, पुस्तके वगैरे यांच्या स्वतंत्र यादी किमतीसह करून ते साहित्य डेडस्टॉकमधून कमी करण्याबद्दलचा ठराव सभेत मंजूर करून घ्यावा. मंजुरीनंतर ते साहित्य डेडस्टॉकमधून कमी करावे. ठराव मंजुरीचा उल्लेख तारखेसह डेडस्टॉकमध्ये करावा. त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी शिक्षण कार्यालयाकडे पाठवून द्यावे. मात्र किमती वस्तू बाद करण्यापूर्वी शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. ऑडिटच्या वेळेस संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणावे. म्हणजेच ताळेबंदामध्ये स्थावर मालमत्तेची एकूण योग्य ती किंमत दिसेल. घटक 4 मधील 4.8 खात्याकडील हिशेब तपासणीची तयारी. 1. मुख्याध्यापकांनी माध्यमिक शाळेमध्ये पार पाडावयाच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी शाळेच्या जमा खर्चाची खात्याकडून होणारी तपासणी व अनुदान आकारणी ही अत्यंत महत्त्वाची कर्तव्ये आहेत. शिक्षण खात्याचे अधिकारी शाळेची हिशेब तपासणी दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर करीत असतात. जे वर्ष संपले असेल त्या वर्षातील खर्च रक्कम, जमा रक्कम यांची तपासणी करून मान्य खर्च व अमान्य खर्च ठरवितात. त्यानंतर त्या वर्षीच्या मान्य खर्चाचा विचार करून त्या वर्षी अनुदान किती मिळावयास हवे होते व आता ह्या वर्षी किती अनुदान द्यावयास हवे ते ठरवितात. 2. हिशेब तपासणीसाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. 1. रोज कीर्द, खतावणी, पैसे अदा केल्याच्या, पैसे मिळालेल्या पावत्या, कॅश मेमो, बिले व जावक बारनिशी, टेलिफोन असल्यास त्याची नोंदवही. 2. शाळेने फी वगैरेच्या रूपाने रक्कम जमा करून दिलेल्या पावत्यांची डुप्लिकेट पुस्तके, बँक पुस्तके, चेकबुकांच्या स्थळप्रती. 3. सत्र फी कीर्द, खतावणी व खर्चाच्या पावत्या. 4. विकास निधी कीर्द, खतावणी व खर्चाच्या पावत्या. 5. ज्या पत्राने निरनिराळी अनुदाने, फीचे ड्राफ्ट्स वगैरे पैसे शाळेत जमा झालेले आहेत त्यांची पत्र फाईल. 6. वेतन देयके, पुरवणी बिले, सेवा पुस्तके. 7. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर यांच्या नेमणुकीस मिळालेली मंजुरी पत्रे, नव्याने आलेल्या शिक्षकांची नेमणूक पत्रे, बदली पत्रे, सेवेतून मुक्तता मिळालेली पत्रे. 8.
सर्व वर्गांची हजेरी पुस्तके, शिक्षकांची हजेरी पत्रके, मास्टर रोल. 9. नोंद केलेली विविध डेडस्टॉक रजिस्टरे. 10. इमारत भाडे व क्रीडांगण भाडे याविषयी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी दिलेली भाडे प्रमाणपत्रे. 11. सनदी हिशेब तपासणीस चार्टर्ड अकाउंटंट यांनी आर्थिक वर्षाची हिशेब तपासणी केल्यानंतर दिलेली जमा खर्च तेरीज पत्रक, ऑडिटेड स्टेटमेंट्स, टर्म फी, विकास निधी यांची तेरीज पत्रके. 11. शासनाकडील विहित नमुन्यात तयार केलेले जमा केलेल्या रकमेचे व आवर्ती अनावर्ती खर्चाचे तेरीज पत्रक, तसेच त्यातील आवर्ती खर्च रकमेची बिगतवारी दाखविणारे तक्ते व इतर ठिकाणी फॉर्म नंबर 1 ते 19 म्हणतात, तर काही ठिकाणी फॉर्म नंबर A ते L म्हणतात. आणि 12. चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडील हिशेब झाल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या तेरीज पत्रकावरून खात्याला हव्या असलेल्या तक्त्यात त्या माहितीची तपशीलवार नोंद करावी. शासनाकडील विहित नमुन्यातील जमा रकमेचे व आवर्ती अनावर्ती खर्च दर्शविणारे तेरीज पत्रक असते ते तयार करावे. आवर्ती खर्च निरनिराळ्या शीर्षकाखाली दर्शविलेला असतो, त्याची बिगतवारी द्यावयाची असते. त्यासाठी स्वतंत्र निरनिराळे तक्ते असतात. तेच फॉर्म नंबर 1 ते 19 A ते L होत. म्हणजेच निरनिराळ्या प्रकारच्या आवर्ती खर्चाचा स्वतंत्र तक्ता असे त्यांचे स्वरूप असते. त्यात खात्यांच्या खर्चाची विगतवारी, दिनांक, तपशील, खर्च पावती क्रमांक, खर्च रक्कम अशी खुलासेवार माहिती द्यावी लागते. त्यातील विगतवारीप्रमाणे खर्च पावत्यांचा एक गठ्ठा क्रमाने, तारीख व क्रमांक यास अनुसरून तयार करावा लागतो. जितके आवर्ती खर्चविषयक तक्ते तितके खर्च पावत्यांचे गठ्ठे तयार होतात. 4. शाळेच्या जमा खर्चाच्या नोंदीची व हिशेबाची तपशीलवार तपासणी चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडून झालेली असते, परंतु शिक्षण खात्याचे अधिकारी मात्र खर्च नियमानुसार योग्य आहे किंवा नाही ते तपासतात. त्यासाठी हे अधिकारी त्यांनी निर्देशित केलेल्या आवश्यक दप्तराची तपासणी करून त्या आधारे तक्ते नंबर A ते L मध्ये दाखविलेला खर्च तपासतात. खर्च नियमानुसार नसला, अगर योग्य नसला तर तो खर्च अमान्य ठरवितात. यावरून जो आवर्ती खर्च मान्य झालेला आहे तितकी रक्कम शाळेला अनुदान म्हणून मंजूर होते. शाळेच्या दृष्टीने ही हिशेब तपासणी महत्त्वाची आहे. 4 मधील मुद्दा क्रमांक 4.9 अनुदान आकारणी. शाळेची अनुदान आकारणी या माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून केली जाते. शाळेस मुख्यत्वे करून खालीलप्रमाणे अनुदान मिळते. 1. वेतन अनुदान. 2. वेतनेतर अनुदान. 1. वेतन अनुदान. विद्यालयातील मंजूर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्य दराने देण्यात आलेले प्रत्यक्ष वेतन वजा मागील वर्षाची जमा वर्ग फी वजा वेतन वसुली. आणि 2. वेतनेतर अनुदान. वेतनेतर अनुदान खालीलप्रमाणे मिळते. मागील वर्षी प्रत्यक्ष केलेला खर्च वजा अमान्य खर्च, मात्र सदर खर्च एकूण प्रत्यक्ष वेतन खर्चाच्या 6 किंवा 9% जादा केलेला असल्यास 6 किंवा 9% व कमी केलेला असल्यास प्रत्यक्ष अमान्य खर्च वजा जाता राहिलेली रक्कम वेतनेतर अनुदान म्हणून मिळू शकेल. अधिक शाळा इमारत भाडे इतके वेतनेतर अनुदान मिळेल. वर्षाच्या सुरुवातीस काही वेळेस वेतनेतर अनुदानापोटी आगाऊ रक्कम मिळते, मात्र वेतनेतर अनुदानाची संपूर्ण रक्कम त्या आर्थिक वर्षाची असेसमेंट झाल्यानंतरच मिळते. वेतनेतर अनुदानाचा शासनमान्य तक्ता, अमान्य रक्कम तक्ता व याबाबत सामान्यपणे मिळणाऱ्या सूचना पुढे दिलेल्या आहेत. या सर्व सूचना आणि तक्ते शालेय आर्थिक व्यवस्थापनाच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 33
34, 35, 36, 37 आणि 38 या पानांवरती दिलेला आहे. घटक 4 मधील मुद्दा क्रमांक 4.10 वरिष्ठ लेखापरीक्षकांकडून व अन्य अधिकाऱ्यांकडून हिशेब तपासणी. जिल्हा परिषदेकडील जिल्हा शिक्षण खात्याकडून शाळेला दरवर्षी किती अनुदान द्यावयाचे याचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण खाते शाळेची दरवर्षी हिशेब तपासणी करीत असतात. शाळेला मिळालेले हे अनुदान बरोबर आहे किंवा नाही ते तपासण्याचे काम सिनियर ऑडिटर करतात. 2. म्हणजेच सिनियर ऑडिटर म्हणजेच वरिष्ठ लेखापरीक्षक शाळेच्या अर्थविषयक नोंदी व खात्याने केलेली हिशेब तपासणी यांची तपासणी करतात. त्यासाठी शाळेला खात्याच्या हिशेब तपासणीच्या वेळेस जे रेकॉर्ड तयार ठेवावे लागते ते सर्व परत सिनियर ऑडिटर यांना दाखवावे लागते. शिवाय EBC बिले, हजेरी पत्रके, सेवा पुस्तके, खात्याकडून शाळेला दरवर्षी देण्यात येणारा अनुदान आकारणी तक्ता, अमान्य रकमेचा तक्ता हेही दाखवावे लागते. 3. सबंध जिल्ह्याकरिता एक सिनियर ऑडिटर असतो. जिल्ह्यात शाळा अनेक असतात. सिनियर ऑडिटर शाळेची तपासणी ही मागील कोणत्या तरी वर्षाची परंतु क्रमाने करीत असतात. हे वर्ष कदाचित 5-10 वर्षे मागीलही असू शकते. रेकॉर्ड व्यवस्थित बांधून ठेवलेले असेल तर अडचण येत नाही. नाही तर मुख्याध्यापकांच्या फजितीला पारावर राहत नाही. त्यांना जबाबदारी झटकून टाकता येत नाही. बरे सध्याचे मुख्याध्यापक हे त्या वर्षी याच शाळेचे मुख्याध्यापक असतीलच असे नाही. त्यावेळच्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर सध्याच्या मुख्याध्यापकांना तोंड द्यावयाचे असते. सर्वात उत्तम व सोयीची पद्धत ही की प्रत्येक वर्षाचे अर्थविषयक हिशेब तपासणीचे रेकॉर्ड व्यवस्थित बांधून ठेवणे. 4. सिनियर ऑडिटर पुढील बाबी तपासतात. 1. सेवा पुस्तिकेतील नोंदीवरून व पगारपत्रकावरून प्रत्येक सेवकाची पगार आकारणी. 2. वेतन श्रेणीतील बदलाची सेवा पुस्तकामधील नोंद. 3. पगार श्रेणीनुसार निरनिराळ्या भत्त्यांची आकारणी. 4. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर यांच्या मान्यतेची पत्रे. 5. वेगवेगळ्या आयोगानुसार झालेली पगार निश्चिती. पगार जादा दिला गेला असल्यास संबंधितांकडून वसुली करावयास सांगतात व तितकी रक्कम यावर्षी वेतन अनुदानापैकी कमी देतात. कमी दिला गेला असेल तर निदर्शनास आणतात व बिल तयार करावयास सांगतात. 6. EBC फी बिल योग्य त्या माहितीसह व शिफारशीसह तयार करून मंजूर झालेले आहे व तितकीच रक्कम शाळेला मिळालेली आहे हे पाहतात. अपुरी किंवा अयोग्य माहिती आढळल्यास फीची रक्कम अमान्य करतात व वेतनेतर अनुदानातून तितकी रक्कम कपात करतात. 7. शाळेतील पटसंख्येनुसार सर्व मुलांकडून फी वसुली शासनाकडे वर्ग झालेली आहे हे पडताळून पाहतात. 8. अनुक्रमाने खर्चाच्या पावत्या, कोटेशन्स, पावतीवरील तपशील, प्रवास बिलातील दर, वेळेचा अवधी, आवश्यकता, आदेश, मंजुरी, खर्चाची बाब, नियमानुसार खर्च झालेली आहे, डेडस्टॉकमधील नोंदी व साहित्याची किंमत यांची योग्य प्रकारे नोंदणी हे सर्व तपासतात. 9. टर्म फी, विकास निधी यांच्या पावत्या, कीर्दी व खतावण्या तपासतात. 10. अमान्य रकमेचा तक्ता व अनुदान बरोबर आहे किंवा कसे हे पाहिले जाते. जादा दिलेले अनुदान वसूल केले जाते व कमी अनुदान मिळाले असेल तर मिळवून देतात. तपासणी करताना खर्चामध्ये अनियमितता अगर नियमबाह्य खर्च आढळला तर वसुली काढतात. संदर्भाकरिता मागील व पुढील वर्षांच्या हिशेब तपासणीची माहिती सादर करण्याची तयारी
ठेवावी लागते. पाचवा मुद्दा, या तपासणीत मिळालेले अनुदान बरोबर आहे असे आढळले तर उत्तम. कमी अनुदान दिले गेले असेल तर ते मिळते ही बाब दुधात साखर. परंतु अनुदान जादा दिले गेले असे आढळले तर ते याच वर्षी वसूल केले जाते ही बाब शाळेला अडचणीत आणू शकते. पुढचा मुद्दा, अकाउंटंट जनरल यांच्याकडूनही हिशेब तपासणी होते. ती तर मागील कोणत्याही वर्षाची होते. त्यांच्यासाठी ही दप्तर तयार ठेवावे लागते. त्यांची ही पद्धत ही सिनियर ऑडिटरच्या तपासणीसारखीच असते. ज्या शाळांना ₹5,00,000 किंवा जास्त इतके अनुदान मिळाले असेल अशा शाळांनी आपल्या शाळेची ऑडिटेड स्टेटमेंटची एक प्रत महालेखाकार अकाउंटंट जनरल यांना पाठवावयाची असते. अशा शाळांची तपासणी त्यांच्याकडून होते. पुढचा मुद्दा, व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडील तपासणी शाळेतील प्रत्येक शिक्षक व सेवक यांना पगारावरील रकमेवर दरमहा निर्धारित केलेल्या दराप्रमाणे व्यवसाय कर द्यावा लागतो. हा व्यवसाय कर पगारपत्रकातून कपात करून चलनाद्वारे व्यवसाय कर अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. ह्या कराची निर्धारित केलेल्या दराप्रमाणे सर्वांची कपात केली आहे व ती सर्व रक्कम चलनाद्वारे भरली आहे याची पडताळणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे वर्षातील वेतन देयके, पुरवणी बिले, भरणा केलेल्या चलनांच्या प्रती दाखवाव्या लागतात. आणि पुढचा मुद्दा, समाज कल्याण अधिकारी यांच्याकडील तपासणी समाज कल्याण खाते मागासलेल्या मुलांना फी, शिष्यवृत्त्या, आदिवासी मुलांना शिष्यवृत्त्या, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मंजूर करते व ती रक्कम शाळेकडे पाठविते. या रकमांची मंजूर बिले, त्याप्रमाणे मुलांना रक्कम पोहोचवल्याबद्दलच्या पावत्या यांची तपासणी समाज कल्याण खात्याकडून होते. त्यासाठी मागणी केलेली बिले, मंजूर झालेली बिले, रकमा अदा केल्याच्या पावत्या, हजेरी पत्रके, निकाल पत्रके समाज कल्याण खात्याला दाखवावी लागतात. शेवटी सारांश असा सांगता येईल, शाळेचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत असते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी त्या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांच्या जमा खर्चाचे तेरीज पत्रक केले की त्यावरून अपेक्षित शासकीय अनुदानापैकी किती रक्कम येणे आहे, त्याचप्रमाणे शिक्षण खात्याकडून व अन्य खात्यांकडून यावयाची बिले आली आहेत की नाहीत हे कळते व सदर रकमा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शाळेला मिळाव्यात यासाठी प्रयत्न करता येतो. ज्या बाबींवर योजलेला खर्च झालेला नसेल त्या बाबींवर त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून खर्च करणे शक्य होते. अनुदानासंबंधी शासनाकडून येणारी सर्व परिपत्रके एकत्र फाईलमध्ये ठेवून त्या परिपत्रकांचा, त्याचप्रमाणे अनुदान संहितेचा मुख्याध्यापकांनी अभ्यास करावा. त्यामुळे शासनाकडून अधिकाधिक अनुदान मिळण्याच्या दृष्टीने अर्थव्यवहाराचे नियंत्रण कसे करावे हे त्यांना कळते. शाळेसाठी साहित्य खरेदी करताना मुख्याध्यापकांनी त्या साहित्याची उपयुक्तता व गुणवत्ता पारखून घ्यावी. त्याचप्रमाणे जड साहित्य खरेदी करताना नियमाप्रमाणे कोटेशन्स मागविणे, योग्य नोंदी असलेली त्या साहित्याच्या खरेदीची पावती घेणे इत्यादी बाबींकडे लक्ष द्यावे. आणलेल्या साहित्याची संबंधित रजिस्टरमध्ये, उदाहरणार्थ जड वस्तू संग्रह नोंदवही म्हणजेच डेड स्टॉक रजिस्टर मध्ये नोंद करावी. स्टेशनरीसारख्या साहित्याच्या वापराचा तपशील स्वतंत्र नोंदवहीत वेळच्या वेळी नोंदवावा. घेतलेल्या साहित्याचा कार्यक्षमतेने वापर करावा आणि साहित्याची योग्य निगा राखावी व देखभाल करावी. शाळेचा पैसा खर्च करताना तो अनुदानास पात्र नसलेल्या बाबींवर खर्च होणार नाही इकडे मुख्याध्यापकांनी लक्ष द्यावे. शिक्षण खात्याकडून व वरिष्ठ लेखापरीक्षक यांच्याकडून होणाऱ्या हिशेब तपासणीपूर्वी
हिशेबाच्या वह्या आणि संबंधित कागदपत्रे, पावत्या इत्यादी साहित्य एकत्र करून व्यवस्थित लावून ठेवावे. प्रकरण 4 संपताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माहिती तंत्रविज्ञानाच्या प्रस्फोटाने व प्रसाराने संगणकाचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. त्यात सर्व शाळांमध्येही संगणकाचा वापर होताना दिसतो. मुख्याध्यापक आपल्या शाळेच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर्स बनवून घेतात व दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी वापरतात. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयातील तत्परता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होतेच व पर्यायाने गुणवत्ता राखण्यास मदत होते. थँक यू.